La 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 la. खरं म्हणजे माझ्या काहीच मेमरीज त्यांच्याबरोबर नाही आहेत, कारण मी खूप लहान होतो. परंतु आज सकाळी ब्रेकफास्ट करत असताना मी आई आली आणि काय कार्यक्रम आहे आज विचार. मी म्हणलं की अरुण सरनाईकांचा एक कार्यक्रम त्यांच्या जीवनावर आधारित एक माहितीपट त्याचं उद्घाटन आहे आणि त्याच्यासाठी मी निमंत्रित आहे, मी निघालो. म्हणजे अरे मला का सांगितलं नाहीस, मी पण आलो असतो. कारण त्या काळामध्ये आम्ही तर लहान होतो, आई मला सांगत होती आणि तिने मला काही आठवण करून दिली लक्षात नाही माझ्या, की आम्ही त्यावेळी पंढरपूरला राहिलो होतो आणि थिएटरमध्ये खुर्च्या नसायच्या, फळ्या असायच्या. त्या फळ्याच्या थिएटरमध्ये जाऊन आपण त्यांचे अनेक वेळा पिक्चर बघितलेले आहेत असं आईनं आज मला सकाळी सांगितलं. आजही आजचा तो विषय नाही, परंतु आजही राज कपूरचा एक पुतळा आपल्या कोल्हापुरात आहे. तसा सरनाईकांचाही पुतळा तर कोल्हापुरात झाला पाहिजे असं मी म्हणतो. तर सर्व मान्यवरांनी या पोस्टरचं एक औपचारिकरित्या अनावरण करावं आणि हा जो माहितीपट आहे एका मुलीनं आपल्या वडिलांच्यासाठी अतिशय मेहनतीनं आणि मनापासून तयार केलेलं त्याचं हे अनावरण होत आहे. मला केव्हाही पप्पांची आठवण आली की डोळ्यासमोर काय येतं, तर पप्पा नेहमी पांढऱ्या पायजमा कुर्त्यामध्ये असायचे, कडक इस्त्री केलेला पायजमा कुर्ता, आणि त्यातच ते कायम असायचे आणि इतके ते उत्साही असायचे की मला त्यांना कधीच मी असं हळू चालताना पाहिलेलं नाही आहे. नेहमी तरा इकडे तिकडे फिरत असायचे. घरात मला आठवतच नाही की कुठल्याही सोफ्यात ते बसलेले मिळालेत. कायम असे फार उत्साहात असायचे. वेगळंच व्यक्तिमत्व होतं पप्पांचं. आणि आले रिक्षातून शूटिंग किंवा नाटक संपवून की रिक्षातून उतरायचे आणि तिथून मोठ्याने ओरडायचे, सवी मी आलो. आणि मला इतकी लाज वाटायची की पूर्ण तस्ते गल्लीला ऐकू गेले. असे पप्पा खूपच उत्साही होते. त्या काळामध्ये टी व्ही नव्हती आणि टी व्ही नसताना सुद्धा जो काही टोन होता तो टोन इतका अप्रतिम होता की पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, हा जो काही गाणं होतं ते आमच्या सगळ्या पिढीनं ते ऐकत ऐकत इथपर्यंत आले. आता तरी गाणी इतकी आलेत, दररोज इतकी गाणी येत आहेत, पण हे गाणं अजरामर झालं आणि मला वाटतं ते गाणं अरुण सरनाईकांनी गायलं आहे. हे सुद्धा आमच्या सगळ्यांच्यासाठी सौभाग्याचं आहे. मी आणि सविताताईने आमच्याकडे जी काही साधनं होती, फोटोज होते, चित्रफिती होत्या, त्या माध्यमातून हा माहितीपट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर सविता सरनाईक नाईकनवरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अरुण सरनाईक यांच्या कारकिर्दीचा पट मांडणाऱ्या संकेतस्थळाचं वेबसाईटचं उद्घाटन करण्याचं योजलं आहे. या संकेतस्थळावर अरुण सरनाईकांचे चित्रपट, त्यांनी गायलेली गाणी, त्यांची दुर्मिळ छायाचित्र आणि आठवणी यांचा अमूल्य ठेवा असणार आहे. सिंहासन या सिनेमाची निर्मितीत पवारसाहेबांची एक खूप मोठा सहभाग होता आणि त्याची एक रंजक आठवणी आहे. पण ती मी तुम्हाला सांगण्याऐवजी मी डॉक्टर पटेलांना रिक्वेस्ट करीन की त्यांनी त्यांच्या मनोगतात ती नक्की सांगावी. अर्थात तो सिनेमा एक काही गोष्टी करून गेला आणि हे सगळं त्या काळामध्ये होऊन गेलं. त्याला एक महत्त्वाचा एक जो वाटा आहे तो फार महत्त्वाचा व्यक्ती जी आहे ती समोर बसलेली आहे. त्यांचं नाव शरद पवार. त्याचं एक कारण असं आहे की यात 4.5 लाखात असा सिनेमा करायचा, ज्यात मंत्रालय आहे, ज्यामध्ये चक्क असेंब्ली आहे, हे सगळं कसं करायचं. तुम्हाला तेंडुलकरनी सुचवलं की आता हे सगळे कुठल्या बिल्डिंगमध्ये जाऊन मंत्रालय दाखवायचं, सभागृह काय करायचं. तर मला सहज तेंडुलकरनी सुचवलं की जरा शरदशी बोल. म्हणलं अहो त्यांची
बोल जरा, म्हणून मला असं असं करायचं आहे, काय करणार. आणि म्हणून मी प्रस्ताव घेऊन शरद पवारांचे गेलो. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. दुसऱ्या दिवशी चक्क चीफ सेक्रेटरीनं त्यांनी बोलवलं होतं. चीफ सेक्रेटरी समोर बसले होते. तर ते म्हणाले काय करायचं, काय हे होऊ शकत नाही. ते चक्क अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा सत्तेचा झगडा मंत्रालयात शूटिंग करायला बघतायत. हे काय शक्य आहे का? शरदराव तुम्ही चक्क, मी माझा दिले, मी चक्क सही केलीच ना, होणं शक्य नाही. तर म्हणाले की हे मंत्रालय म्हणजे काय आहे हो? शेवटी लोकांच्या पैशातूनच बांधलं गेलेलं आहे ना, जनतेशी कनेक्टेड गोष्ट आहे ना. आणि एखाद्या कलावंताला वाटत असेल की हे लोकेशन आहे, इथं करायचं, तर आपण का म्हणावं नाही म्हणून. मला म्हणाले बघू आपण, तुम्ही उद्या या. आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो तर टिपिकल असा सरकारी कागद असतो तो, रंग ब्राऊन रंगाचा एक लिफाफा माझ्या हातात दिला, वाचा म्हणाले. आणि त्यात चक्क असं लिहिलं होतं, शुक्रवार दुपार, शनिवार रविवार या 3 दिवशी इथे मंत्रालयात शूटिंग करायला हरकत नाही. तर असा हा सगळा प्रवास झाला. आणि विशेष असं होतं की अरुणला मला त्यातलं राजकारण वगैरे काही फार सांगायला लागलं नाही. मला असं वाटतं की त्या 2 कादंबऱ्या एकत्र केल्यानंतर जे जनरल स्क्रिप्ट आणि ती आयडिया, सगळं स्क्रिप्ट पण अरुणने नव्हतं ऐकलं. आणि तो म्हणाला मी करतोय ते. आता त्यांनी कुठला मुख्यमंत्री डोक्यात घेतला, याच्या आधीचे मुख्यमंत्री कोण, असा एक फार मोठा भाग. त्यावेळेला अर्थात काही लोकांनी म्हटलं की तो यांच्यासारखा आहे, तो त्यांच्यासारखा आहे वगैरे वगैरे. तर काही त्याला काही तथ्य नव्हता. खरं सांगायचं ते अरुण सरनाईकचाच तो मुख्यमंत्री होता. प्रत्येक चित्रपटामध्ये एक सहजता, त्या कॅरेक्टरची, ती भूमिका आहे त्याची सहजता. माझी सहजता नाही, मी किती सहज काम करतो हे नाही. नाहीतर काही नट मी अतिशय सहज करतो म्हणून सगळ्या ठिकाणी ते तसेच सहज असतात आणि त्या भूमिकेच्या गाभ्यात काही जात नाहीत. मी हे आविष्कारचा, त्यामुळे मी तुघलक पाहिलं होतं. तर ते काम करणारे, मग केला इशारा जाता जाता, सवाल माझा, तर ह्या सगळ्या ह्याची म्हणजे अमृतवेल पाहत असताना मला आश्चर्य वाटायचं की हा माणूस किती सहज वावरतो. बरं, ते एक पुन्हा असं आहे ना, प्रोजेक्शन ज्यावेळी आपण सिनेमामध्ये मगाशी ज्यांनी सांगितलं की ती तरलता जी पाहिजे होते, किती नेमकं करायचं, किती सटलं असायला पाहिजे, त्यावेळी ते नेमकं किती करायचं, ते डिस्टॉर्ट नाही. काही मंडळींना आमच्या ते कधी लक्षातच नाही आलं. मोठे नट होते ते, पण त्यांना त्या 2 माध्यमातलं सुवर्णमध्य कसा गाठायचा ते नाही लक्षात आलं. आपण फार नशिबान आहोत की अशी मंडळी आपल्या वाट्याला आली. जब्बारनी मगाशी सांगितलं की प्रत्येकाला रुपया दिला, तसं नाही. मागल्या वेळी मी शरदराव बोललो होतो, मला 5,000 रुपये ठरले होते, त्यातले 3 दिले, 2 बाकी आहेत. त्यामुळे असं आता तो नंतर बोलताना जब्बार इतकं असं काहीतरी सांगेल ना, हो, आणि कुठं सांगतो त्याला ते प्रेमाने. तिथे मगाशी म्हणाले ना गोडबोले, गोडबोले नाही, त्याला मी लब्बाड पटेल म्हणतो. गोड इतका बोलतो. दत्ता भट त्यात होते आणि त्यात अरुण होता. आणि अरुणने एक अतिशय अप्रतिम काम त्या नाटकात, काही कमी प्रयोग झाले त्या नाटकाचे, त्यामुळं कदाचित ते रेकॉर्डमध्ये पण नसेल, पण त्यांनी ते एक त्याच्या वाटेल. आणि तुघलक हे असल्यामुळे तेंडुलकरांनी अरुणचं नाव सुचवलेलं होतं. आणि ते बाकी मग 1 रुपयाच्या बाबतीमध्ये बोललो आहे, हा नाना आहे, थापा मारतो, पैसे नाही दिले वगैरे. त्याला काहीतरी वाक्य बोलून तिथे सभागृह गाजवायचं असतं. आणि असेल तर नाना माझ्या डोक्यात नाही 2000 राहिले. अरुण खूप वेळा घाशीराम कोतवालच्या प्रयोगाला यायचा, बॅकस्टेजला यायचा. माझा त्याचा प्रत्यक्ष परिचय सिंहासनच्या शूटिंगच्या दरम्यानच झाला. त्याच्यानंतर आधी परिचय व्हायचा योग नव्हता. आणि आमचं सगळ्यांचंच काम दिवसा हॉस्पिटल करून रात्री जब्बार सांगेल तिथं उभं राहायचं असं असल्यामुळे. पण तो वागत असताना कुठेही तो मोठा नट आहे याचा लवलेश नसायचा. माणूस
म्हणून तो मला इतका भावलेला आहे. आणि म्हणजे हे अवघड आहे. एका नाटकाकडे एवढी म्हणजे त्यांनी काय काय केलेलं आहे तुम्ही तो बघितलं. मला सुद्धा बऱ्याच गोष्टी आज कळल्या, आधी माहिती नव्हत्या मला. आणि किती मोठ्या माणसाबरोबर संपर्क होता. पण मी तुम्हाला म्हटलं आणि तिथं पण म्हटलं त्याप्रमाणे त्याला काळजी सविताची होती. कोल्हापूरला जेव्हा ह्या पहिल्यांदा प्रीमियर झालं कोल्हापूरचं प्रीमियर, त्यावेळी मी म्हटलं होतं की पप्पा सांगा कोणाचे, म्हणजे पप्पा माझे की परमेश्वराचे. पण आता मला वेगळीच एक जाणीव झालेली आहे की पप्पा माझे नसून रसिकांचे आहेत आणि ते होते आणि कायम राहतील. नमस्कार. She lost her whole family. She lost her whole world in that accident. पण माझी आई एक वॉरियर आहे. आजोबांचे कलात्मक गुण आईला मिळालेत. आई खूप छान गाते आणि तिचे अभिनय तुम्ही पिक्चरमध्ये बघितलाच असेल. अनफॉर्च्युनेटली ते गुण 2 पिढी खाली नाही आले. माझ्यात सरनाईकांचे कमी आणि नाईकनवरेंचे जास्ती जीन झालेत. एका कलाकारावरती किती उदंड प्रेम रसिक मायबाप करत असतात. मला वाटतं यापेक्षा त्याचं सुंदर दर्शन दुसरं काय असणार. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन हा चित्रपट आणि त्या सिंहासन मधली त्यांनी साकारलेली मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे ही भूमिका, मला वाटतं इतका लोकांनी डोक्यावर घेतलेला मुख्यमंत्री दुसरा नसेल. तर कधी कधी आता ती मगाशी बोलताना असं म्हणाली की आमची पिढी खरंच खूप दुर्दैवी आहे. सुमित पण आज इथे आहे आणि खरंच दुर्दैवी आहे. दुर्दैवी अशासाठी आहे की जसं एखादं वडाचं झाड असतं आणि जे प्रत्येकाला सावली देतं, आपण कधी तिकडे गेलो की शांत वाटतं, तसं ही प्रत्येक मंडळी ही आमच्यासाठी वडाच्या झाडासारखी आहेत. आज आम्हाला जी सावली मिळते याचं कारण हे लोक तिथे होते, त्याची सावली आज आमच्या अंगावरती पडते. पण प्रत्यक्ष त्यांना भेटण्याची, त्यांना जवळनं अनुभवण्याची, रंगमंचावरती त्यांचं काम बघण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. कारण कदाचित आमचा जन्मही झाला नव्हता किंवा कदाचित आम्ही इतके लहान होतो की आम्हाला ते तेव्हा कळलेही नसतं. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. ही डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर प्रत्येक वेळी मला नव्याने भरून येतं, त्यामुळे बोलणं अवघड जातं. पण मला सविताताई मुद्दामून याचा उल्लेख करायचा आहे की मला अरुण सरनाईक यांनी काय दिलं असं जर कोणी आता सभागृहात विचारलं तर मला ते सर्व पाहताना असं वाटलं, ते जे मी स्पष्टपणे मांडतो ते म्हणजे मला अरुण सरनाईक यांच्याबद्दलच्या चित्रपटाची किंवा या माहितीपटाची पार्श्वभूमी आणि सगळं चित्रीकरण बघितल्यावर पुन्हा बऱ्याच काळानंतर मला माझ्या आईची आठवण झाली. आपल्या सरकारच्या वतीने, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शुभेच्छा द्यायच्या, हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करून तो कार्यक्रम करायचा आणि आजही अरुणजी कसे प्रासंगिक आहेत हे सांगावं एवढ्या पुरताच मी आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॉल भरलाय, खाली LED लावलाय, तिथेही भरलेलं आहे. आणि त्यावेळी मनात पटलं की हे खरं मराठी साहित्य, कला, संस्कृतीवर असणारं प्रेम आहे आणि असा मराठी रसिक आहे. त्यामुळे हा वाहता प्रवाह जो आहे तो कधीच थांबणार नाही.
हा चित्रपट आता मी काय बोलू, इट्स व्हेरी व्हेरी इमोशनल, इट्स ब्रिलियंट, लॉट ऑफ मेमरीज अबाउट अरुण सरनाईक, ऑल अबाउट आवर यूथ आर ग्रोईंग अप. आणि त्यांना बघून खूप आठवणी आल्या त्यांच्या गाण्याच्या, पिक्चरच्या वगैरे खूपच आठवणी आल्या. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. सगळ्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी हीच इच्छा आहे. धाकटी बहीण या चित्रपटातलं गाणं धुंदी काळ्यानं धुंदी फुलानं त्यांच्यावरती चित्रित केलेलं, पण असं अक्षरशः वाटायचं की सरनाईक साहेबच गात आहेत. हे जे गाणं होतं ते अजूनही माझ्या हृदयाला भिडलेलं आहे आणि त्यांच्या त्या खूप गोड आठवणी, या गोड आठवणीने आम्ही खरंच उजळून निघालो. त्याबद्दल धन्यवाद. अरुण सरनाईक इतके आठवले, कारण मी त्यांचे सिनेमा बघितलेत. नाटक बघायला मला मिळालं नाही कधी, पण सिनेमे मी बघितलेत. इतकं उत्कृष्ट आणि सगळ्यांनी वर्णन केलं, मी आणखीन काय करणार, पण ते सगळं पुरेपूर पटत गेलं. आणि अशीच कुठेतरी त्या लोकांना अजून एक असा आर्टिस्ट तयार व्हावा आणि होतील, यांची एक प्रेरणा देणारे अरुण सरनाईक आहेत. लल्ला 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 लल्ला.